ते झीचं अवॉर्ड आहे ना बेस्ट विलन ऑफ दचं, ते घरात धूळ खात पडलंय हो. ते अवॉर्ड घेऊन फिरू ऑडिशनला सगळीकडे, मला काम द्या काम द्या काम द्या. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड नाहीये, काही नाहीये, पण मला कलाकाराच्या चुका का दिसतात नेहमी. मी जेव्हा जय जय स्वामी समर्थ करत होते त्या दरम्यान मी ती सिरियल सोडली ना हो, ह्या रात्रीस खेळ चालीच्या 3ऱ्या भागासाठी. तू जे काम करतेस ते 2.5-3 हजाराच्या लायकीचं काम आहे का? पण तो राग होता ना हो माझ्यावर त्यांचा. मला त्रास व्हायला सुरुवात झाली तिकडे सेटवर. माझं कॅरेक्टर मारलं यांनी. पण तेवढ्यावर न थांबता माझ्याकडे तर काम मिळणारच नाही, पण तुला यापुढे कोण काम देते हे मी बघतो. जी ती सिरियल संपत नाही त्या संध्याकाळी मला कॉल आला हो अबोलीसाठी. आणि दुसऱ्या दिवशीपासून मला जो त्रास द्यायला डिरेक्टरने सुरुवात केली त्या सेटवर, खूप विचित्र विचित्र अनुभव आले आहेत. माझी रंगदेवता बसली आहे ना, ती बघतेय. तुम्ही माझं कॅरेक्टर मारून काय नाही होतो, काम बोललं ना हो माझं स्क्रीनला, मग अजून मी काय करायचं असतं? एक स्त्री आहे म्हणून मी अजून काय वेगळं करायचं आहे का? नमस्कार, मी संजीवनी पाटील, म्हणजेच तुमची लाडकी वच्ची. संजीवनी पाटीलला काही जण ओळखत असतील, काही जण ओळखत सुद्धा नसतील. ओळख ही प्रत्येक क्षणाला बदलत असते, तर वच्चीला सगळेच जण ओळखत असतील असं वाटतंय. पण आज मी तुम्हाला संजीवनी पाटीलच्या बद्दल काही सांगायला आली आहे ह्या अनटोल्ड सेगमेंटमध्ये. माझं लग्नाच्या आधीचं नाव निर्मला कदम, म्हणजे निमू. माझा जन्म ठाण्यामधला. ठाण्यामध्ये राबोडी म्हणून एक एरिया आहे, तिथे मी जन्माला आले. तर माझं शिक्षण ज्ञानसाधना कॉलेजमधून झालं. नंतर मी 12वीपर्यंत ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकले. तिथून मी जोशी बेडेकर कॉलेजमध्ये 15वी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि ते करत असतानाच माझं लग्न झालं. शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये भाग घेणं, नाटकांमधून छोटे छोटे कामगार कल्याण राज्यनाट्य स्पर्धा वगैरे असतात त्याच्यातून भाग घेणं. आणि ते करता करता एका छोट्या वयात, म्हणजे एक 18-19 वयाचे असतानाच माझं लग्न झालं. माझं लग्न पोलीसवाल्याशी झालं. आणि आम्ही 3 बहिणी, 1 भाऊ, वडील साधे कामगार. आणि ते करता करता त्यांनी आम्हाला असं वाढवलं की जेणेकरून आम्हाला एक जमिनीची आमची जी मुळं आहेत ती घट्ट राहिली कायम, ती आजतागायत घट्ट आहेत. आणि संजीवनी पाटील सांगायची म्हणायची तर संजीवनी पाटील एक हाऊसवाईफ आहे आणि हाऊसवाईफ टू ॲक्ट्रेस असा माझा प्रवास आहे. आणि शाळा कॉलेजेस करताना ज्या काय आपल्या मजा मस्ती असते भावंडांसोबत वगैरे ते सगळं केलं आहे, पण असं पॅम्पर्ड आयुष्य नाही गेलं आहे. खूप तेव्हाही स्ट्रगल, आणि तो स्ट्रगल आयुष्यभर आपल्याला असतोच, कोणाला चुकत नाही स्ट्रगल. तर आज मला जर तुम्ही विचारलं की संजीवनी पाटीलपर्यंत कसा प्रवास आहे, तर सांगितलं जसं माझं लग्न झालं, पोलीस माझे मिस्टर, तर ते पोलीस खात्यात. तेव्हा तुम्हाला माहीत आहे पोलीसवाल्यांचं किती लाईफ कसं खडतर असतं. आपल्याला दिसताना वाटतं की पोलीसवाल्यांचं लाईफ कसं, पोलीसवाले म्हणजे काय, तर असं काही नसतं. मी वयाच्या 18-19 वर्ष लग्न झाल्यानंतर माझे सासरे होते, सासूबाई नव्हत्या. सासूबाई लग्नाच्या आधीच माझ्या गेल्या होत्या. तर सासऱ्यांना पण एक लग्नाच्या 2-2.5 वर्षानंतर पॅरालिसिसचा अटॅक आला. तर त्यांचंही करत होते, कारण मिस्टरांना भाऊ बहीण कोणच नव्हतं. आणि तोपर्यंत ही संजीवनी पाटीलच होती. संजीवनी पाटीलला वच्ची ही नावाची ओळखच नव्हती. आणि वच्चीपर्यंत येण्याच्या आधीसुद्धा संजीवनी पाटीलने किती प्रवास केला आहे, ती वच्चीपर्यंत कशी पोहोचली आहे ही सुद्धा एक गंमत आहे. म्हणजे माझं लग्न झालं तर मला असं वाटायचं, म्हणजे मला लहानपणापासूनच आवड डान्समध्ये भाग घेणं. आपलं गॅदरिंग असतं कॉलेजचं शाळांमधून, तेव्हा मी भाग घ्यायची. आणि शिवसेना शाखा असायच्या तेव्हा अशा बाजूबाजूला आपल्या घरांच्या चाळींच्या बाजूला. तिथे सुद्धा म्हणजे काही पारंपरिक कार्यक्रम, म्हणजे वेशभूषा म्हणा, किंवा मग गॅदरिंगसारखाच कार्यक्रम व्हायचं, पूजा असायची, कुठे काय असायचं, तेव्हा मी परफॉर्मन्स द्यायचे तिथे. आणि वडिलांना आवडायचं नाही, तेव्हा 7च्या आत घरात होतं. आणि वडील कामावर गेले की मग संध्याकाळचं त्यांची सेकंड शिफ्ट असेल, ते ज्या ह्याच्यामध्ये कामाला होते तिथे रबर बनायचे, रबर. तर ते संध्याकाळी त्यांची आले कामावरून की आम्ही सगळे चिडीचूप घरात. संध्याकाळी पण कधीतरी त्यांचं असं असायचं की आल्यानंतर दिवाबत्ती, शुभंकरोती वगैरे असं आमचं घरात असायचं पूर्ण रुटीन. लवकर झोपायचो. आणि मग एक दिवस असं ना पप्पांना कळालं की मला
मी आपलं ज्या पूजा असतात शिवसेनेच्या मी बोलते तसं किंवा काही कार्यक्रम असतात ते मी डान्स वगैरे करायला जाते असं त्यांना वाटायचं. तर ते आईला ओरडायची, कशाला हिला पाठवते, काही चांगलं असतं का, चांगलं लोक बोलतात का. तर मग आई जरा घाबरायची. पण मोठी बहीण माझी खूप अशी हे होती, करू देऊ काय होतंय, कुठे जाते, इथेच तर आहे ना. असं करून ते करत करत शाळा कॉलेजेसमधून पण मी छोटे छोटे परफॉर्मन्स द्यायची. आणि ती निर्मला जी आज तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची झाली आहे, संजीवनी पाटील, वच्छी. पण वच्छीची खूप आधीपासूनचा स्ट्रगल खूप वेगळा आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी असंच एकदा मार्केटला बाजारला गेले होते. तर तिथे कामगार कल्याण केंद्र आहेत बघा आतमध्ये. नायगावला भोईवाड्यात राहायचे मी पोलीस क्वार्टर्समध्ये. तर तिथे कामगार कल्याणची जी असे मंडळं चालतात, तर तिथे स्पर्धांसाठी ना अशा रिहर्सल चालतात. तर मी एकदाच अशी पुढे जाऊन बघितलं, की काय चाललंय इथे? तर रिहर्सल चाललेली. म्हणजे मला वाटतं कामगार कल्याणचेच जे स्पर्धा होतात त्याच्या हे चालले होते, रिहर्सल्स चालल्या होत्या. तर तिथे एक ना विजय कदम नावाचे काका होते. तर मी त्यांना म्हटलं, "काय चाललंय काका?" तर रिहर्सल वगैरे. म्हटलं, "मी बसू का? मी बघू का?" तर म्हणे, "बस ना, बघ" म्हणून. तर मी आपली हाताची घडी लावून म्हणजे भाजी वगैरे घेतलेली पिशवी बाजूला ठेवली आणि ते बघत होते. आणि आवडच खूप आधी असल्यापासून तो एक सीन चालू होता तिथे वडिलांचा आणि मुलीचा. तर डोळ्यात टचकन पाणी आलं. तर म्हणे, "काय गं?" काकांनी विचारलं. म्हटलं, "काय नाही असंच." म्हणे, "तुला आवड आहे का? असं तुझ्या चेहऱ्यात कुठेतरी वाटतंय. तुझा चेहरा बोलका आहे, तुझे डोळे बोलके आहेत. तर तुला आवडलं तर येत जा, बसत जा आणि कधी वाटलं तर काम पण कर, एखादा रोल कर." म्हटलं, "नाही, नाही, माझ्या सासऱ्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. तर मला सगळं घरातलं करावं लागतं. मिस्टर पोलीसमध्ये आहेत, तर त्यांना जावं लागतं सकाळीच आणि मुलगा माझा एकदम लहान तेव्हा." तर म्हणे, "नाही, असं काही रोज येऊ नको, कधीतरी ये आणि बस." म्हटलं, "ठीक आहे, चालेल." तर मग काही 2-4 दिवस मी गेलीच नाही. मग मी मिस्टरांना म्हणाले, "हो, तिथे ना स्पर्धा चालतात कामगार कल्याणच्या." तर म्हणे, "मग?" तर म्हटलं, "ते मला काका बोलले, की येऊन बस वगैरे." म्हटलं, "ठीक आहे." तर त्यांना आवडत नव्हतं. कारण का त्यांच्याकडे तो काय हेच नव्हतं म्हणजे असं ते एकटे असल्यामुळे. त्यांना बहीण-भाऊ कोणी नव्हतं, की त्यांच्या घरात कोणतरी बाबा शाळा शिकण्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी करते. असं काहीच नव्हतं नवऱ्याकडे. तर तरी पण म्हणाले, "ठीक आहे, बघ कसं काय ते." मग मी गेले. पण माझ्या बॅक ऑफ द माइंड ते असायचं सारखं, की मला जायचंय. तर मी जायची, बसायची, जायची, बसायची. तर एकदा ना एक रोल आला मोलकरणीचा. तर ते म्हणाल, "काही तुला जास्त थांबावं नाही लागणार. एक थोडा वेळ ये, भाजीला येतेस तशी." भाजीचं ते ओरडायचं, थोडंसं, "ओ दादा घ्या" वगैरे असं बोलून मग मी जायची कधीतरी रिहर्सल करायची तिथे जाऊन. आणि तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी खरंच तिथे रिहर्सल करत होते, कधीतरी जात होते आणि त्या अ, जे ते नाटक होतं छोटंसं, त्याला मला उत्तेजनार्थ प्राईज मिळालं तिथे आणि ते माझं पहिलं बक्षीस लग्नानंतरचं. लग्नाच्या आधी मला बरीच असं काही ना काहीतरी सर्टिफिकेट, उत्तेजनार्थ कधीतरी 2रा-3रा नंबर वगैरे मिळायचा. आणि मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्याच्यानंतर ते काकांनी मला सांगितलं, की "तू येत जा. आमच्याकडे आम्ही करत असतो बरंच काय-काय." म्हटलं ठीक आहे. तर मग तोपर्यंत सासऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली. पॅरालिसिस एकदम त्यांचा जास्त झाला आणि माझे सासरे ऑफ झाले. त्याच्यानंतर मिस्टरांना ड्युटीवर तर जावंच लागणार होतं. मग माझ्यावर जबाबदारी वाढली. मग माझं बंद झालं थोडक्यात तसं. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल काय असेल ते बघू आपण आणि मुलगा पण मोठा होत होता शाळेत जात होता. शाळांमधून 8वीला वगैरे असेल. तर मग असं झालं एकदा की आपले आदेश बांदेकर सर आणि सुचित्राताई बांदेकर हे कामगार कल्याणचे एक ना मोठं मैदान होतं. तिथे सेलिब्रिटी खूप यायची आणि गरबा चालायचा 9 दिवस. आता बंद झाला असेल मे बी बंदच झालाय. तर मी नवऱ्याला म्हणायची, "ओ जाऊया ना गरब्याला, तिथे सगळे ॲक्टर तर बघू आपण." मी जसं हाऊसवाईफ म्हटली, मी हाऊसवाईफ. तर ते एक असतं ना आतून, की ॲक्टरबरोबर फोटो काढणं, ॲक्टरला बघणं. तर मी जायचे आणि मी 2-3 दिवस असंच इथून-तिथून आपलं इकडे नाच, तिकडे नाच असं करत होते आणि नंतर त्यांनी डिक्लेअर केलं, की पुढचे 3 दिवस ना पारंपरिक वेशभूषामध्ये होईल हा गरबा. तर मी काहीतरी कधीतरी पंजाबी ड्रेस, नॉर्मल कधीच कुठला असा प्रॉपर असा पारंपरिक वेश घालून कधीच नाही गेले. आणि जेव्हा फायनल होती तेव्हा मात्र मी नऊवारी साडी नेसून अगदी व्यवस्थित नटून वगैरे गेले. आणि मिस्टर म्हणाले, "अगं तू कुठल्याच ग्रुपमध्ये नाही, इथे तर सगळे ग्रुपनी नाचतायत." मग
म्हटलं काय हरकत नाही हो, मी कधीतरी ह्या ग्रुपमध्ये कधीतरी त्या ग्रुपमध्ये नाचेन. आणि अक्षरशः लिटरली मी ना तो डान्स ते नाचता 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 तो गरबा करता करता कधीतरी ह्या ग्रुपमध्ये जा, कधीतरी त्या ग्रुपमध्ये जा, अशी मला कोणी घेत नव्हतं ते, कारण त्यांचा तो ग्रुप होता, त्यांची काही चुकी नव्हती. आम्ही तरी पण ना मला सुचित्राताई बांदेकर आणि त्यांचे धीर, मला वाटतं मोठे का छोटे, मला पाहत होते कारण ते जज होते तिथे. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी नाचत होते, त्या बघत होत्या. आणि गरबा संपला, आत्ता रिझल्ट येणार. स्टेजवर आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर सगळीजणं होती. आणि माझं नाव त्यांनी, म्हणजे मला नंबर, तेव्हा नंबर लागतात ना आपल्याला एखाद्या, आपण मग तो गरब्यासाठी जात असाल तुम्ही स्पर्धेसाठी किंवा मग एखादा रिॲलिटी शो, तर तुम्हाला एक नंबर दिला जातो. तो नंबर माझा पुकारला त्याने. मी म्हटलं अरे बापरे, मला बोलवत आहेत. म्हणून मी गेले स्टेजवर. मग मला आदेश बांदेकरांनी ती पहिली साडी, जी ते त्यांचा जो कार्यक्रम आहे झी मराठीला बरेच वर्ष, दार उघड बये दार उघड म्हणून जो कार्यक्रम चालतो आदेश बांदेकरांचा, तर मला त्यांनी अशी ती साडी घातली आणि मी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना नमस्कार केला. आणि त्यांचं ते स्माईल मला आजही आठवतं आहे. आणि मग सुचित्रा बांदेकरांकडे मी बघितलं. तर मला आत्ता कारण म्हणजे ही अनटोल्ड गोष्ट आहे, ही सुद्धा तुम्हाला काहीच माहीत नसेल संजीवनी पाटीलबद्दल. आणि त्यानंतर मी असं म्हणजे चालच होतं, माझा संसार चालूच होता. आणि असं काही विशिष्ट कुठल्या मी ग्रुपला ओळखत नव्हते की बाबा ह्या ग्रुपमध्ये जाऊन करायचं आहे, आता आपल्याला तिथे जाऊन काम करायचं आहे. कारण मी मुलांक माझा एक आहे, म्हणजे माझा जन्म 1 तारखेचा आहे, 1 जुलैची आहे मी. त्यामुळे मला असं वाटतं मी 1 तारखेची असल्यामुळे मी ना आयुष्यभर असा माझा प्रवास एकटीचाच आहे. तर तो प्रवास असा ग्रुपमध्ये, कुठला ग्रुप माहीत नव्हता, कोणाला भेटायचं आहे, कसं काम करायचं, पण आवड आणि बॅक ऑफ द माइंड तेच. मला दुसरं काय येतं असं मला वाटत नाही, म्हणजे ॲक्टिंगच्या व्यतिरिक्त किंवा डान्सच्या व्यतिरिक्त. पण मी तुम्हाला सांगते, मी BCom ग्रॅज्युएट आहे. मी बँकिंग फायनान्स इन्शुरन्सचा डिप्लोमा केलेला आहे. मी जेव्हा माझे सासरे गेले त्याच्यानंतर मी इन्शुरन्समध्ये कामाला होते 5 वर्ष. त्याच्यानंतर मी CAच्या ऑफिसला कामाला होते, मी सॉलिसिटरकडे कामाला होते. आणि तर मी त्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी अकाउंट्स वगैरेमध्ये कामं करत होते. पण माझ्या डोक्यात ना काही तो ॲक्टिंगचा जो किडा, ॲक्टिंगचा किडा नाही म्हणता येणार, काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. नुसतं घरात नाही बसायचं आपल्याला, भांडी घासत, कपडे धुवत किंवा आणखीन काही करत, म्हणजे जे नॉर्मल हाऊसवाईफ करतात. आय रिअली ॲप्रिशिएट. हाऊसवाईफ होणं हे काय खाऊचं काम नाही आहे हो. हाऊसवाईफ होणं हे किती ताकदीचं आणि जिगरीचं काम आहे. एक घर सांभाळता सांभाळता तुम्ही बाहेरच्या गोष्टी करता, मल्टीटास्किंग आहे. तर तरीसुद्धा मला काही स्वस्थ बसायला होत नव्हतं. आणि मग मला डान्सची आवड, जसा माझा वच्ची डान्स खूप अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाला आहे. हल्लीच मी पाहिलं आहे की कोणीतरी दुसऱ्या एका म्हणजे काहीतरी गाणं टाकून का डायरेक्ट तोच माझा डान्स परत व्हायरल झाला. आत्ता एक 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर असंच चालू असताना बुगी वुगी नावाचा शो TVवर येत होता, ज्याचं ऑडिशन चालू होतं. तेव्हा ऑडिशन काय असतं हेही मला माहीत नव्हतं. कसं माहीत असणार? मी म्हटलं सर्वसामान्य मी, काय मला माहिती ऑडिशन काय असतात, नाही कुठे द्यायचे असतात, नाही काय. पण नवरा पोलीसमध्ये, मग त्याचा फायदा करून घ्यायला हवा की नाही. मग त्याच्या मागे मागे ओ मला जायचं आहे बुगी वुगीला, मला जायचं आहे. अगं तू काय करणार? काय करणार म्हणजे मी नाचणार तिथे जाऊन, मला डान्स करायचं असं. मग बोलले ठीक आहे. मग त्यांनी शोधून काढलं कुठेतरी बँड्राला का त्याचं ऑडिशन चालू होते. आणि ही गर्दी, बाप रे, काय सांगू मी तुम्हाला, काय गर्दी, म्हणजे आय कांट बिलीव्ह, म्हणजे मी सांगू नाही शकत एवढी गर्दी. म्हटलं इथे काय आपला टिकावं लागणार आहे एवढ्या लोकांमध्ये. पण म्हटलं मरू दे, देऊया ऑडिशन, देऊन बघूया. आणि तेव्हाही मी 3 राऊंड सिलेक्टेड झाले बुगी वुगीमध्ये. आणि 3ऱ्या राऊंडला जावेद जाफरी आहेत, त्यांचे जे भाऊ आहेत नावेद जाफरी होते. आणि मग तरी पण मी सिलेक्ट झाले, पण नंतर नाही सिलेक्ट झाले, पण हरकत नाही. परत मी चालूच होतं घर संसार आणि काहीतरी करायचं. मग कळालं की इंडियाज डान्सिंग सुपरस्टार येत आहे. तोपर्यंत मला हे म्हणजे सिरियल किंवा मी सिनेमात काम करेन, सिरियलमध्ये काम करेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं, काहीही नाही. पण मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी परत म्हणाली यांना, हो इंडियाज डान्सिंग सुपरस्टारचं ऑडिशन चालू झालेत. परत गेले तिथे. रितेश देशमुख आणि गीता कपूर आणि एक जज होते, त्यांचं नाव मला माहीत नाही आहे.
तर ते तिघंजणं होते. मी 3 राऊंड गेले. तिथे मी परत 1 राऊंड गेले. 5व्या राऊंडला समोर रितेश देशमुखनी, गीता कपूर आणि ते एक तिसरे जज होते. आणि तेव्हा मी या रावजी, बसा भाऊजी वगैरे ती लावणी सादर केली. आणि माझे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे काय असतं, की तुम्हाला जर नॅशनल टीव्हीवर दाखवायचं आहे, तर तुमच्याकडे काहीतरी असं पाहिजे, की जे आम्ही लोकं पाहतील. कारण शेवटी आमची इंडस्ट्री एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. त्यांना काय हवं? एंटरटेनमेंट. आणि माझा नवरा होता पोलीसमध्ये, आहे पोलीसमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं, की "आपके हस्बैंड आएंगे क्या?" मैं बोली, "क्यों आएंगे?" "नहीं, नहीं, वो ड्रेस में आएंगे ना तो आप दिखेंगे। हम दिखाएंगे आपको, आपका स्टोरी दिखाएंगे." मैं बोली, "नहीं, मेरा कोई स्टोरी नहीं है." "नहीं, नहीं, आप बुलाओ, उनको पूछो, आप उन्हें पूछो कि वो आएंगे क्या." मैं बोली, "ठीक आहे." मग मी ह्यांना म्हटलं, "हो, त्यांनी तुम्हाला ड्रेसमध्ये बोलवलं आहे, तुम्ही याल?" "नाही, नाही, मी नाही येणार ड्रेसमध्ये." म्हटलं, "चला ना प्लीज, मी दिसेन ना OTVवर." म्हणे, "नाही, नाही, मी येणार नाही." मग माझ्या आईला घेऊन मी सगळ्या ऑडिशन्स फिरायचे. आणि मग नवरा काही तयार झाला नाही ड्रेसवर यायला, पण तो आला. तो एपिसोड आमचा काही दाखवला गेला नाही, कारण ते ड्रेसवर आले नाही. पण मी 5 राऊंड गेले होते. नंतर मी डान्स इंडिया डान्स मॉम इथे गेले. तिथेही मी गेले आणि जे आत्ताचे दिग्गज आहेत, म्हणजे डान्स इंडिया डान्समधले जेवढे कोरिओग्राफर आहेत, मला खरंच त्यांची नावं माहीत नाही, पण ते मला चेहऱ्याने ओळखतील कधीतरी मी त्यांच्यासमोर गेले तर. इतकं मला त्यांचं म्हणजे त्यांनी मला इतका सपोर्ट केला, की म्हणजे त्यांनाही कळतं ना, हे हाऊसवाईफ आहे, हे काही कुठलं शिक्षण घेऊन आलेल्या नाही आहेत. हे आवड म्हणून इथपर्यंत आले. तर तिथेही काही सिलेक्शन झालं नाही. मग जाऊ दे म्हटलं, आपण करत राहूया आपलं काही ना काहीतरी. तर मी मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये कामाला होते तेव्हा. तेव्हा मला GPO म्हणजे आपलं जे पोस्ट ऑफिस आहे विटीचं, तिथे एक सांगळे नावाचे गृहस्थ भेटले. ते मला म्हणाले, की आम्ही पण एक ललित कला भवन आपलं लालबागचं, तिथे आम्ही संध्याकाळचे सगळे भेटतो आणि स्पर्धांसाठी आपण रिहर्सल करत असतो. म्हटलं, "कसल्या स्पर्धा करता?" तर "राज्यनाट्य स्पर्धा वगैरे." तर मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल, मी एकदा येऊन भेटेन." आणि मग मी त्यांना भेटायला गेले एकदा. आणि तेव्हा मला कळालं, की जे काय तिथे चालत होतं, बापरे! म्हणजे तिथे दिग्दर्शक जे करून घ्यायचे मुलांकडून कामं, एक असे खुर्च्या लागलेल्या सेट म्हणून, आणि मी जाऊन बसले तिकडे. आणि ते 2-3 दिवस मी जात होते. मग सांगळे सरांनी दिग्दर्शकांनी विचारलं, दिवेकर म्हणून होते कोणतरी. तर ते म्हणाले, "कोण आहे ती येऊन बसते, ती अगदी कंटिन्यू येऊन बसते रोज-रोज?" म्हटलं, "हां सर." मी मी बोलकीच असल्यामुळे म्हटलं, "हां सर, मला सरांनी सांगितलं तुमच्या स्पर्धा चालतात, तर मी येऊ का विचारलं." तर ते बोलले, "ये" म्हणून, आणि मी बसते इथे आता. तर म्हणाले, "चालेल, तू बघत राहा, काय असेल तर वाटलं तर सांगू तुला कॅरेक्टर एखादा आलं तर." म्हटलं, "ठीक आहे." मग मी जात होते, कारण मी राहत होते तेव्हा नायगाव भुईवाडा. नायगाव भोईवाड्याचे जे पोलीस क्वार्टर्स आहेत, कोळकेश्वर मंदिराच्या समोर, तिथे मी राहत होते. माझं लग्न होऊन मी तिथे आले, कोळकेश्वर मंदिराच्या इथे. म्हणजे लग्न पारंपरिकच झालं. अगदी साग्र संगीत आपले आई-वडील करून देतात तसं लग्न झालं माझं, आणि मी तिथे राहायला आले. आणि तिथून लालबाग काही लांब नाही, तर मी जायचे तिथून रिहर्सलला वगैरे. आणि मग मला हळू कळायला लागलं, की थोडं असं काय असतं, कसं करतात, कसं डिरेक्टर काम करून घेतात, किंवा आपल्याला आपण दगड म्हणजे मातीला आकार देणारे ते दिग्दर्शक. मी म्हटलं, की ठीक आहे, जाऊया म्हणून. मग एक कॅरेक्टर निघालं, 5 मुलांच्या आईचा रोल निघाला. ते माझं पहिलं कॅरेक्टर केलं मी त्यांच्यासोबत. आणि मग ते छान, त्याला काही नंबरात आला नाही, पण चांगलं त्याला वाहवा मिळाली. त्या 8वी पास त्याचं नाव त्या प्रायोगिक नाटकाचं. मग काय हळू विनायक सावर्डेकर म्हणून सर आहेत, त्यांच्याबरोबर आईचा पर्वत नावाचं एक प्रायोगिक नाटक केलं. आणि त्याच्यानंतर फौजी नावाची एक एकांकिका केली. त्याच्यानंतर करत गेले मी. मला जे जे मिळत गेलं, जसं छोटं एक वाक्याचं काम का होईना मी करत गेले. ते करता मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये एक आजीची भूमिका केलेली, 70ची, जी राईचा पर्वत नावाची जी मी आत्ता म्हणाली त्याच्यामध्ये. मला सर म्हणाले, की "तू एवढी यंग असून तू म्हातारं कॅरेक्टर का करतेस?" म्हटलं, "सर, मला काम करत राहायचं आहे, मला काम हवं आहे, मला काम पाहिजे. मग ते छोटं-मोठं मी बघणार नाही, मला जसं असेल तसं तुम्ही काम द्या." बोलले, "चालेल, मी आता पुढे एक काम करतोय, अजून एक नाटक करतोय, त्याच्यात तू कर." म्हटलं, "चालेल." आणि एक आपले अशीच विलास राक्षे नावाचे एक आपले आहेत, त्यांनी एक आमच्यासारखे आम्हीच म्हणून एक नाटक केलेले. त्याच्यामध्ये 5 प्रयोग झाले आणि ते नाटक बंद झालं. त्यानंतर मी हल्लीच रियुनियन नावाचं एक नाटक केलंय, ज्याचे 15 प्रयोग झाले, ते सुद्धा नाटक बंद झालं. कमर्शियल लेवलला ही 2 नाटकं होती, पण आधी मी स्पर्धाच करत होते.
माझं स्पर्धा 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 करतच मी इथपर्यंत आली आहे, थिएटर करता करता करता. मग जसं मी सुरुवात केली हे बोलायला, की वच्छी जी संजीवनी पाटील, तिला तुम्ही ओळखत नव्हता, तर तिला ओळख मिळाली म्हणजे मला कोणीतरी सांगितलं तुमच्यासारख्यानेच, की सिरियल करायची किंवा एक स्क्रीनला काम करायचं. म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं? तर जसं मी म्हटलं, की ऑडिशनचं नाव मला माहीत नव्हतं. ते मला कळालं ऑडिशन म्हणजे जे मी रिॲलिटी शोला देत होते ते सुद्धा ऑडिशनच होतं. पण हे ऑडिशन म्हणजे ॲक्टिंग, अभिनय संदर्भातलं. तर मी तेव्हा लक्ष्यसाठी ऑडिशन दिलं होतं, पहिलं ऑडिशन माझं. आणि ते लक्ष्यमध्ये मी 2-3 एपिसोड केले. मग मी जय मल्हारमध्ये मला वाक्य एकसुद्धा नव्हतं. मग मी रोल केला त्याच्यामध्ये. जय मल्हार केलं, जयस्तुते केलं आणि माझी सिरियलची सुरुवात आहे ना, म्हणजे सिरियलची सुरुवात हे स्क्रीन ही माझी हिंदी सिरियलपासून चालू झालेली. सुशील शिंदे नावाचे एक गृहस्थ होते. ते ऑडिशन घ्यायचे मराठी. तर मी तेव्हा ऑडिशन दिलं त्यांच्याकडे आणि तेव्हा मी प्रॉस्टिट्यूटचा एक रोल केला. मी एका नाटकामध्ये प्रॉस्टिट्यूटचा रोल करायचे. तेव्हा मी तो जो माझा एक सीन होता छोटासा मी सादर केला त्यांच्यासमोर. मग त्यांनी मला हिंदीमध्ये मी जोधा अकबर, इतना करो ना मुझे प्यार, ये है मोहब्बतें असं छोटे छोटे टीचर, डॉक्टर काय असेल ते रोल करत होते. आणि ते करता 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 मी आपल्या या मराठी इंडस्ट्रीतल्या जी सिरियल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये एंटर झाले. आणि हळूहळू मला असं कळायला लागलं की ऑडिशनशिवाय काम मिळतच नाही. मग मी ऑडिशन्स द्यायला लागले. म्हणजे मी सकाळी घरातली अगदी 2 टायमाचं जेवण म्हणा किंवा आणि काय ना काय करत 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 बाहेर पडायचे सकाळी. आणि मग 2 टायमाचं जेवण आवरून कारण घरी आल्यावर मुलाला नवऱ्याला जेवण तर पाहिजेच. माझ्याकडे काही बाई नाही कोण नाही. मी आपलं करत होते. आणि मग मी सकाळीच 11:30-12ला घर सोडायची दुपारपर्यंत. ते मी संध्याकाळी परत घरी यायची. मग घरातलं संध्याकाळचा वावर असतो, काहीतरी आवरणं असतं, हे सगळं करून मग 1-2 दिवसांनी परत ऑडिशन्स देत होती. तशातच ना अंधेरीला एक ऑडिशन सुरू होतं. तर आम्ही अंधेरीला अशी बरीच जणांची तोपर्यंत ओळख झाली माझ्याशी. माझी झाली त्यांच्याशी ओळख. आणि दशमी आपलं जे प्रोडक्शन आहे दशमी, त्यांचं एक ऑडिशन चालू होतं सोनी हिंदीवरचं, मेरे साई. तर तिथे विनोद नाईक सर होते. तर ते म्हणाले की इथे ना शोलेमध्ये कसं जे मेन कॅरेक्टर तर होतेच 5-6, पण जे गावकरी होते ना ते पण कॅरेक्टर होते. तर इथे तुम्हाला ज्युनियरचं काम करावं लागेल पहिले 4 महिने. मला ज्युनियर म्हणजे काय पण माहीत नव्हतं. म्हटलं ठीक आहे सर. मला एवढंच माहीत होतं मला महिन्याला ₹25,000 पगार मिळणार आहे तिथे पगारावर. म्हटलं चालेल. पासिंग म्हणजे माहिती आहे ना जाणं येणं, टोपली उचलायची. तिथे काय सांगतील तर असं एखादं हां वही था वगैरे हिंदी. मेरे साईचं हिंदी सोनी टीव्हीला होतं ते. तर आम्ही सकाळीच जायचो. मग एकाच खोलीत ना ते 8-10 जणं अशी भरलेली असायची. आणि बायका सगळ्या, पुरुष ते बिचारे सगळे एवढे मॉबमधले खाली असायचे. मग त्यांचं जेव्हा नाश्ता लागायचा, जेवण लागायचं तर ज्युनियरवाल्यांचं वेगळं, आर्टिस्ट जे मेन कॅरेक्टर असतात त्यांचं वेगळं, प्रोडक्शनवाले, डिरेक्टर वगैरे असं. तर आमचं एक ना असं प्रॉपर एक असं मैदान होतं, तिथे आम्हाला जेवण लागायचं. तर मग ते सुद्धा मी ते सुद्धा बघितलं आहे. तर ते माझं तिथे ज्युनियरचं काम 4 महिने मी केलं तिकडे. पासिंग वगैरे असं सगळं सगळं इतकं चालू होतं. तर तिथे ना आमचे सचिन सुर्वे नावाचे डिरेक्टर होते. आणि ते मला ना असे नेहमी बघायचे. ते बघायचे असे मला, की हिचं काहीतरी वेगळं दिसतंय बाबा हिच्यात. ही काहीतरी एक कसं असतं ना, ज्युनियरवाले माहिती आहेत ना कसे हसायला सांगितल्यावरच हसतात. बोलायला सांगितल्यावरच बोलतात. वाकायला सांगितल्यावर वागतात. हाँ, अभी आपको बात करनी है, ये करना है, ऐसा करना है, ऐसे बताते वो लोग. पण ते ना नेहमी असं माझ्याकडे बघत असायचे ते सचिन सुर्वे सर आणि म्हणायचे काहीतरी असेल किंवा त्यांचं काहीतरी व्हायब्रेशन्स असतील आणि माझे पण व्हायब्रेशन्स आले एकत्र. आणि एक दिवस असा आला सकाळी 8:30चा कॉल टाईम होता एका अभिनेत्रीचा त्या कॅरेक्टरचा. एक कॅरेक्टर होतं मोनिकी मा म्हणून. म्हणजे त्या मुलीला ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही असं ते मूकबधिर कॅरेक्टर होतं. आणि 11:30 वाजले तरी ती आर्टिस्ट काही आली नाही. मग आम्ही तिथेच होतो. मग तिथले ईपी किंवा प्रोडक्शनवाले असतात ते अभी यहाँ पे ऑडिशन लेना पडेगा, किसी एक को तो फायनल करना पडेगा. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग आम्हाला त्यांनी स्क्रिप्ट दिला एक एक एवढा एवढा सीन होता वाक्यांचा. आम्ही मळवट भरला,
असं नऊवारी साडी वगैरे आणि डोरलं आणि एखाद दुसरी बांगडी हिरवी हातात वगैरे असं. आणि त्या ऑडिशन त्यांनी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि नंतर पुढचे 7 दिवस तिथे मी कॅरेक्टर केलं. आणि म्हणजे मला काय माहीत नाही साईबाबांची कृपा किंवा काय. आणि तिथे अबीर सुफी नावाचा साईबाबांचा रोल करणारा ॲक्टर होता. मी तेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात बघायचे ना, मला असं वाटायचं खरंच साईबाबा आहेत की काय. आणि मग मी 4 महिने तिथे केल्यानंतर मला कॅरेक्टर मिळालं मोनी की माँ म्हणून. आणि माझं आपले वैभव मांगले सर हिंदीतले दिग्गज ॲक्टर्स तिथे होते. आणि मला माहीत नाही माझ्याकडनं कसं काम ते झालं. ह्याच्या आधी मी छोट्या-छोट्या हिंदीत भूमिका जशा म्हणाले तसं, पण ते 7 दिवस मी कंटिन्यू ते काम करत होते. आणि तो मोठा एक्सपिरियन्स माझा. म्हणजे 7 दिवस कॅमेऱ्यासमोर कॅरेक्टर केलं मी. मी नुसतं आधी एखाद दुसरं वाक्य करायचे. डॉक्टर आली, चेकअप केला, वकीलच्या बाजूला जी उभी असते, जी बसलेली असते बाई, की जी तिला मदत करते, पेपर देते किंवा आणि काय सांगते, लिहून घेते, ते कॅरेक्टर करायची. नर्स वगैरे. माझ्यासाठी तो मोठा एक्सपिरियन्स होता हो. खूप मोठा एक्सपिरियन्स होता. आणि जसा माझा प्रवास तुम्ही मगासपासून ऐकताय, तर माझ्यासारख्या हाऊसवाईफ टू ॲक्ट्रेस असा जो माझा प्रवास आहे, तर माझ्यासाठी एवढ्या दिग्गज लोकांसमोर उभं राहून ते परफॉर्म करणं. आणि अबीर सुफी जो काश्मीरी ॲक्टर, त्याची हिंदी तर काय, आपण जी मराठी लोकं हिंदी जेव्हा बोलतो तेव्हा तो आपला ॲक्सेंट कळतो, आपण हिंदी बोलतो तेव्हा. पण तेव्हा माझ्याकडून ते काम झालं. 7 दिवस इतकं छान काम झालं. मला विनोद नाईक सर म्हणाले की आता तू इथे कॅरेक्टर करू नको, ज्युनियरचं वगैरे तू इथे राहू नको. सर मग मी काय करू, मला काम पाहिजे, मी करते ना, असं बोलले मी तिथे सरांना. कारण माझं काय होतं की मला काम करत राहायचं आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की तू इथे आता कॅरेक्टर करू नको, म्हणजे एखाद्याला आनंद होईल या गोष्टीचा की मी इथे कॅरेक्टर केलं आहे. पण जेव्हा माझं दुःख वेगळं होतं की मला त्यांनी सांगितलं तू आता इथे करू नको, मग मी करू काय. सॉरी. मग मला असं वाटलं की मला आता काम कोण देईल. कारण मी म्हटलं माझा कुठल्याही ग्रुपशी किंवा कुठल्याही मी अशा जे आत्ता सगळीच जणं बोलतात लॉबी लॉबी, मी कोणालाही ओळखत नव्हते. मला असं वाटलं आता माझं संपलं, मला काम नाही मिळणार. मी कोणाकडे जाऊ काम मागायला, कारण मी कोणालाच ओळखत नव्हते. तुम्ही मगासपासून माझा प्रवास ऐकताय. कोण जशी माणसं भेटत गेली तशी मी काम करत गेले. मी विनोद नाईक सरांना बोलले, सर मी करते ज्युनियर, मला काम करायचं आहे, मला नका सांगू असं येऊ नका म्हणून उद्यापासून. तेव्हा ते हसले, वारले. विनोद नाईक सर वारले. सॉरी. आणि मग एकटीचा प्रवास बोलले मी, जसं माझी जन्मतारीख 1 आहे, मी त्याच्यातनं बाहेर पडले. स्वतःला सावरलं मी. घरी आले, नवऱ्याला सांगितलं माझं कॅरेक्टर संपलं, मी काय करू आता, असं बोलली मी त्यांना. ते बोलले, त्यांनी जवळ घेतलं, नको रडू, तू एवढ्यापर्यंत आली आहे ना, होणार, तुला मिळणार, तू करत राहा. कारण मी म्हटलं मी जाऊ कुठे हो, कोणाला शोधू, कोणाकडे काम मागू आता मी. ते बोलले नाही नाही, आधी तू ऑडिशन देतेस ना तशीच तू ऑडिशन देत राहा. माझ्या नवऱ्याचा सपोर्ट त्यावेळेला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, खूप महत्त्वाचा. कारण मला सपोर्टला कोणच नव्हतं हो, मित्र नाही, काय नाही. नातेवाईकांना माहिती होतं मी या क्षेत्रात काम करते. पण जेव्हा तुमचे चांगले दिवस असतात ना, तेव्हा तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे तुमच्यासोबत असतात बघा. पण जेव्हा तुम्हाला आधाराची किंवा जेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदतीची जेव्हा गरज असते ना, तेव्हा मी कशाला सांगायला पाहिजे, तुम्ही सुद्धा ते अनुभवलं असेल तुमच्या लाईफमध्ये, प्रत्येक वळणावर, वाटेवर. परत प्रवास, परत ऑडिशन्स, परत भेटणं लोकांना. आणि काय भेटायचं असतं कोणाला, कोणाला भेटायचं असतं कामासाठी माहीतच नाही. कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे, आत्ता शब्द माहिती आहेत मला, खरंच सांगते मी तुम्हाला, मला काहीच शब्द माहीत नाही आहेत, माहीत नव्हते. प्रोडक्शन हाऊस असतं, मग तुमचा EP असतो, क्रिएटिव्ह असतं, हे सगळे शब्द मला आत्ता माहिती आहेत वच्ची केल्यानंतर. मग ऑडिशन द्यायला लागले.
मग नाटकांमधून परत कुठे नाटकांच्या रिहर्सल चालू आहेत का, कुठे काय आहे, हे मी बघत होते तेव्हा पण. पण त्यावेळेस माझ्या वाट्याला नाही एखादं नाटक आलं. असं स्पर्धा वगैरे थांबले थोडी मी. पण मग गोरेगावला सोमिल क्रिएशन, सुनील भोसले सरांचं रात्रीच खेळ चालेचं ऑडिशन सुरू होतं. मी गेले त्या ऑडिशनला. तिथे उत्तरा नावाची मुलगी होती जी ऑडिशन घेत होती. सुनील सर होते आतमध्ये ऑफिसमध्ये, राजू सावंत होते. आणि देवाच्या कृपेने जसं मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण माझं आजोळ कोकणातलं आहे, तरळे. जे कोकणातले आहेत त्यांना माहीत असणार. ओझरम. आणि माझं माहेर खारेपाटण, कदम. मी निर्मला बळीराम कदम, खारेपाटण. आणि माझं सासर वैभववाडी, साळुंखे पाटील. आणि माझ्या सासऱ्यांचं नाव विठोबा. तर आम्ही कुसूरमध्ये राहतो. कुसूरमध्ये माझी सासरवाडी आहे. आणि आजोळ माझं आजी आहे इकडे ओझरममध्ये. तर जी मालवणी भाषेत मी ही जी भूमिका केली, वच्छी नावाची, जी महाराष्ट्रात गाजली, जी तुम्ही डोक्यावर घेतली, मायबाप रसिक प्रेक्षकांनी आज जे भरभरून प्रेम दिलं आणि देताय अजून. तुम्हालाही प्रश्न पडतो. मला ना मध्ये फेसबुकला बरेच लोकांनी प्रश्न विचारलेत की तू मालवणी इतकी चांगली कशी बोलू शकतेस. तर ह्याचं उत्तर असं आहे की माझ्या कानावर ना त्या भाषेचे संस्कार झालेत. घरात आजोळी जेव्हा गावी जायचो ना, तेव्हा आजी आजोबा दोघंही प्रॉपर मालवणी बोलायचे. तर ते आम्ही बोलायचो नाही. आम्ही काय एवढंच, काय गो आजे खय जातं. तर ती आम्हाला जेव्हा ते बोलायचे तेव्हा कळायचं खय जातं म्हणजे कुठे जाता. तर जाते रानात काय ते करायला वगैरे असं असायचं. आणि ते इतके संस्कार चांगले झाले की रात्रीच खेळ झाले. तर जेव्हा मी ऑडिशन द्यायला गेले ना, मला त्याचा उपयोगच झाला. म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांनी मला पहिलं सेल्फ करायला सांगितलं. तर मी बरेच स्पर्धा केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये माझे जे सीन असायचे त्यातले मी प्रॉपर असे पॅराग्राफ माझे मोठमोठे असायचे ते मी करायचे. आणि माझं सिलेक्शन बऱ्यापैकी व्हायचं. तर मग ते करता करता मला ते म्हणाले की तुम्ही आता सेल्फ केलं आहे, तर ही एक स्क्रिप्ट आहे, ह्याच्यामध्ये एक मालवणी भाषेचे सगळे डायलॉग्स आहेत, तर ते तुम्ही करा प्रिपेअर आणि या थोड्या वेळाने. मग मी बाहेर बसले आणि मी ते प्रॉपर प्रिपेअर केलं आणि मी त्यांना ते ऑडिशन दिलं. आणि ते अन्नाला उद्देशूनच होतं तेव्हासुद्धा, की ती वच्छी कजा कजा भांडते, किंवा ती भांडते म्हणजे काय की ती तिच्या अगदी म्हणजे म्हणतात ना स्वार्थापोटी नाही, की तिच्याकडनं जे हिसकावून घेतलेलं आहे तिला ते मिळालेलं नाही आहे. आणि कोकणामध्ये ना बऱ्याच घरांमध्ये ना हे सगळं चालतं. तुम्हाला माहिती आहे की बायका भांडतात प्रॉपर्टीसाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबईहून जाता ना गावी, तर तुम्हाला मी ऐकलं आहे आणि मी हे अनुभवलं आहे की तुम्हाला पिठी भात आणि काळ्या वाट्यांची उसळच घातली जाते जेवायला, किंवा वांग्या बटाट्याची भाजी. तुम्ही काही करतच नाही ना, गावी पण पैसे देत नाही. मग ते बोलतात आम्ही इथे मरतो खपतो, तुम्ही काय करता, मुंबईला असता मजेत असता. नाही हो, मुंबईला आम्ही मजेत नसतो. आता माझे किती मित्रमैत्रिणी आहेत, माझे किती गाववाले आहेत कोकणातले इथे मला आता बघणारे ऐकणारे. तुम्हाला पण माहिती आहे आपण किती कष्ट करतो, पण कधी आपली वावा होत नाही. मी पण कोकणातली असल्यामुळे मला माहिती आहे. तर तसंच ते कॅरेक्टर होतं वच्छी, की ती जाऊन भांडते. पण ती का भांडते, तर अण्णा हा एवढा मोठा कोणतरी स्वतःला समजणारा जास्त शहाणा माणूस की त्याच्यावर ती भांडते का, तर नवरा नाही भांडू शकत. असं ते स्क्रिप्ट होतं, अशी ते लाईन होती पूर्ण. तर मी ऑडिशन दिलं आणि त्यांना ते भयंकर आवडलं. मग मला आतमध्ये सरांनी बोलवलं, राजू सावंत सरांनी, की असं असं आहे सगळं जे तुम्ही पाहिलं आहे दुसऱ्या भागात ते तिसऱ्या भागात असं असं आहे. म्हटलं ठीक आहे. मला बोलले आम्ही कळवतो. म्हटलं ठीक आहे चालेल सर, कळवा. आणि मी आशेनेच अशी बघत होती की आत्ता कळवतील तर बरं होईल मला, का मला काम करायचं. पण मी नाही, ते असतं एक शेवटी प्रत्येकाची एक क्रायटेरिया असतो प्रत्येक गोष्टीचा. आणि मग मी आले घरी. मग माझं आपलं रोजचं रुटीन चालू होतं. आणि 2 दिवसांनी मला कॉल आला की लुक टेस्टसाठी तुम्ही येऊ शकाल का. म्हटलं हो. मी पटापट आवरून पळाले. आणि लुक टेस्ट म्हटल्यानंतर ती एकाची नसते. त्या कॅरेक्टरसाठी 5-6 जण 6-7 जण असतात तिथे त्या एका कॅरेक्टरसाठी. आणि मी बघितलं आणि ते सुद्धा माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. तर मी बघितलं बापरे एवढी लोक आहेत. आणि मग मला हिने सांगितलं की ह्या कॅरेक्टरसाठीच एवढी लोक सिलेक्टेड आहेत.
तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग मला त्यांनी लूक केले. जो लूक फायनल झाला तो तुम्ही बघितला. पण त्याच्या आधी 4-5 लूक झाले माझे आणि फायनल माझा वच्छीचा लूक झाला. मग मी त्या लूकमध्ये ऑडिशन दिलं. मग राजू सरांनी मला बोलवलं आणि मग सांगितलं हे सावंतवाडी शूट असणार आहे 3 महिने. पहिले तर 2 महिने राहावंच लागणार आहे. कारण का एखादं कॅरेक्टर जेव्हा गाजतं, जेव्हा ते प्रसिद्ध होतं, लोकांच्या पसंतीस उतरतं, तो प्रवास असतो. तर तो त्यांनी मला थोड्याशा शब्दांमध्ये सांगितला की हे कॅरेक्टर इतकं असं खूप दिवस नाही आहे. ते एकटा अन्नाची जाव का मोठी भावजं आहे जी येणार आहे आणि जाणार आहे. तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि सावंतवाडीला गेले मी. सुरुवातीला मला ते कॅरेक्टर नाही भेटलं मला ते कॅरेक्टर. कारण कसं शक्य आहे ना, माझं मी म्हटलं की माझं काही म्हणजे अभिनयाची कुठली कार्यशाळा केली आहे का, कुठल्या ॲक्टिंग स्कूलमधून आली आहे, ललित केलं आहे का, आणखीन काय केलं आहे, काहीच नाही हो. सुरुवातीला मला खूप कठीण गेलं हे कॅरेक्टर करताना. मालवणी मला येत होतं, पण ती वच्ची जी भूमिका मी केली ती अशी नुसती बोलायची. बरं ती 9 रसातले सगळे रस केले. म्हणजे काय ती नुसती भांडखोर नव्हती. मग मी गेले. मग आम्हाला सावंतवाडीला गॅलेक्सी हॉटेल आहे तिथे आम्हाला स्टे होता. आणि तिथून 7 किलोमीटरवर जो नाईकवाडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे वच्छीघर तुम्ही बघितलंय. म्हणजे अक्षरशः प्रेक्षणीय स्थळ झालं होतं हो आमचं सेट म्हणजे. म्हणजे असं ना समोर असे प्रेक्षक जसे नाटक पाहायला बसतात ना, असे प्रेक्षक असायचे समोर आणि आम्ही परफॉर्मन्स करायचो. "ओ अण्णानू, गो वच्छे" असे हाक मारायचे आम्हाला. "घाल घाल त्याका शिव्या घाल, गोळ्यो घालतस माका काय असा" वगैरे आमचे डायलॉग बोलायचे ते लोक ऑन सेट असं समोर. मग काय आम्ही संध्याकाळी आमचं पॅकअप झाला की जायचो परत गॅलेक्सीला. मग तिथे जरा ऑफ स्क्रीन मजा व्हायची. कधीतरी जेवायला उशीर व्हायचा, झोपायला उशीर व्हायचा. पण स्कॉल टाईम मात्र सकाळी 7चा. आमचे दिग्दर्शक किंवा मग असोसिएट असिस्टंट ते सुद्धा झोपायचे नाही हो. इतकं टाईट शेड्यूल. कारण सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे बँकिंग नसतं ना, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी हे शब्द बघा आता बँकिंग. शिकतं ना हो माणूस पाण्यात पडल्यावर पोहायला हे खरं आहे. मला बघून तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता. अगदी तंतोतंत खरं उदाहरण मी आहे. पाण्यात पडल्यावर कसं पोहायला शिकतो माणूस. आणि अक्षरशः 18 नोव्हेंबर 2018ला मी त्या सिरियलसाठी उभी राहिले पहिल्या सीनला. मला अजूनही तारीख लक्षात आहे. 18 नोव्हेंबरपासून मग आम्ही मस्त डिसेंबर पर्यंत शूट केला आणि 14 जानेवारी 2019ला पहिला एपिसोड त्याचा सावंतवाडीला स्क्रीन लागलेली मोठी तो रिलीज झाला. आणि सगळ्यांनी बसून वगैरे आणि सरांना ना त्रास व्हायचा राजू सावंत सरांना. माझा त्रास म्हणजे कसा, त्यांच्याकडे जे ॲक्टर होते ते सगळे काय ना काय ॲक्टिंग स्कूल करून आलेले ललितवाले वगैरे सगळेच रादर दॅन अण्णा नाईक, आपल्या माई किंवा ज्यांनी खूप कामं केली आहेत आधी. आणि ते कसं त्यांना ना स्क्रिप्ट अशी मिळायची समोर, ते वाचायचे 2-4 वेळा आणि उभे राहायचे सीनला. मी सांगितलं काय तुम्हाला, मी नाटकांमधून काम केलेली बाई, जी मी बरेच 1 महिना 20-25 दिवस रिहर्सल केल्यानंतर मी कॅरेक्टर प्रेझेंट करायचे. तर चुलीत निखारे पेटत असतात. ते निखारे असे ती घेते का आपलं कौल असतात ना, कौलं आपण लावतो ते नळे गावी माहीत असेल कोकणातल्या ना, ते नळ्यामध्ये ना ती काढून घेते ते निखारे आणि असे ते फेकायचे असतात. तर तुम्हाला माहिती आहे शूटिंगच्या दरम्यान काच असते समोर, त्या काचेवर ते निखारे फेकायचे असतात आणि मग डायलॉग बोलायचा होता मला. मी अक्षरशः तुम्हाला सांगते ना, डे नाईट शूट करून ना मला असं झालं होतं की यार काय चाललंय हे, मी काय करतेय. आणि ते निखारे फेकून मला डायलॉग बोलायचा होता. मग मी 3दा आधी डायलॉग बोलले मग निखारे फेकले. सर बोलले काय चाललंय, म्हणजे तुम्ही जी वच्छी बघितली आहे ना, ज्याच्यात ती घुसली आहे संजीवनी, ती इतकी घुसली होती. तर ते मला सरांनी सांगितलं की असं आधी डायलॉग नाही बोलायचं आहे, नंतर बोलायचं आहे. मग सर वैतागले माझ्यावर. सर बोलले काय चाललंय तुझं. मी बोलली सर प्लीज मला थोडा वेळ शांत राहू द्या. मग सरांनी ब्रेक केला. मग आम्ही लंच केला.
म्हणजे काय झालेलं ते सांगते मी. ते काम सतत करून करून माझा बीपी लो झाला होता. आणि इतका बीपी लो झालेला की मला सकाळी 6चा कॉल टाईम होता आणि माझा आदल्या दिवशी पॅकअप झालेला 11:30ला. तुम्हाला माहिती आहे 11:30ला पॅकअप झाल्यावर तर मेकअप उतरेपर्यंत आणि हॉटेलवर जाईपर्यंतच मला कारण मी 7 किलोमीटर बोलले अंतर होतं. 12:30 1 जेवले पण नाही मी त्या दिवशी आणि झोपले का तर माझा 6चा कॉल टाईम होता. हे सगळं असं इतकं माझ्यावर ते म्हणजे मी करत होते की ती मी झोपली तरी संजीवनी झोपत नव्हती, ती वच्चीच झोपायची आणि उठताना पण वच्चीच उठायची. मग सरांना मी सांगितलं, "सर मला थोडंसं बसू दे." मग बसलो, मग तो सीन छान झाला आणि त्यानंतर मी बरोबर 19 सीन केले त्या दिवसाचा अनुभव. 19 सीन त्या सीनला धरून. मग ती जिद्दीला पेटली आणि मग तिने ते चॅलेंज केलं अण्णाला की अमावस्येच्या आत माझ्या झिलाचा लगीन लावतंय आणि तुझ्या दारासमोर येऊन नाचवतंय की नाही बघ. आणि मग तो वच्ची डान्स इतका फेमस झाला की आज तागायत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने असं तुमच्यासारखे जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, जे ग्रुप आहेत, जे चॅनल्स आहेत किंवा जी मुलं ॲक्टिव्ह आहेत ते व्हिडिओ टाकत असतात आणि परत परत तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच म्हणतात ना ह्याच्याने ती लोकं तो व्हायरल होत असतो. आणि अजूनही मला मी दुसरी भूमिका आत्ता मी जेव्हा 2019चं तुम्हाला सांगितलं 20मध्ये कोरोना आला, मग बंद झालं, सगळ्यांचीच कामं ठप्प झाली, सगळीच घरी होते. मग मी व्हिडिओ करायला लागले की नॉर्मल असं काही ना काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून गाणी बोलून वगैरे सगळेच करत होते. त्या कोरोनाच्या काळात बरेच डिरेक्टर जन्माला आले, लेखक जन्माला आले आणि प्लॅटफॉर्म मिळाला एक लोकांना. आणि मग 2021ला मला 3ऱ्या भागातली वच्ची आली. पण त्या दरम्यान मी सांगू इच्छिते की मी जय जय स्वामी समर्थ या मालिकेत राणी भामिनी करत होती, दाजीबाच्या आईचा रोल करत होते. आणि तो करताना मला एक 3-4 महिने मस्त माझा ट्रॅक चालू होता तिथे आणि 3ऱ्या भागातली वच्ची आली. दुसरा भाग मी 2,500त केला. पूर्ण दुसरा भाग मी 2,500त केला. माझं काही भागत नव्हतं त्याच्यात. माझं ट्रॅव्हलिंगसुद्धा सुटत नव्हतं. हा प्रोडक्शन आमचं जाण्या येण्याचं तिकीट करत होतं. आणि मग 3ऱ्या भागात मी बोलले प्रोडक्शनला की मला 1,000-1,500 तरी वाढवून द्या ना सर. कारण झीचे अवॉर्ड दिलं हो तुम्ही मला. मग म्हणजे मला गुरमी नाही आली, पण मला वाटायला लागलं की मी ना काहीतरी करू शकते म्हणूनच मला याने अवॉर्ड दिला आहे. कारण नॉमिनेशन्सला किती मोठमोठे दिग्गज होते त्यावेळी निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी आणि त्यातून मला तुम्ही निवडून दिलं. भले मला प्रेक्षकांनी वोटिंग केलं पण तुमच्या चॅनलनी मला अवॉर्ड दिलं झीचं 2019-20 बेस्ट विलन ऑफ द इयरचं. तर मला असं वाटलं की माझा परडे आता वाढला पाहिजे ना. वाढला पाहिजे ना हो माझा परडे. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मला जेव्हा ऑलरेडी मी 4,500त जय जय स्वामी समर्थ सिरियल करत होते परडे. मला वाटलं आता माझा वाढला थोडा परडे, माझा दर्जा, माझ्या कामाची पोच पावती आता वाढतेय थोडीशी. तोपर्यंत 3ऱ्या भागातली वच्ची आली आणि वच्ची माझ्या इथे आहे, कायम असणार आहे. मला असं वाटलं आता मला इव्हेंट छोटे छोटे मिळत होते. हा इव्हेंट खोटं नाही सांगत. कारण मला प्रमोट कधीच नाही केलं. जरी वच्ची गाजली, तुम्ही लोकांनी तिला प्रेम दिलं, जरी तुमच्या पसंतीस उरली, तरी मला कधीच चॅनलने प्रमोट नाही केलं की बाबा एखादा इव्हेंट आहे झीचा तुझा. मी काही बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे सगळं. मला प्रमोट कधीच नाही केलं गेलं. पण त्याचं मला दुःख नाही. मला चॅनलने त्या काम दिलं, त्या चॅनलमुळे मी आज प्रसिद्धीस आहे. त्या प्रोडक्शन हाऊस सोमिल क्रिएशन, त्याचे जे सर्व आहेत सुनील भोसले, त्यांच्यामुळे मी वच्ची करू शकले. त्याचं सगळं श्रेय मी त्यांना दिलं आहे. सुरुवातीपासून मी बोलत आली. पण मग संजीवनीचं काय हो? संजीवनी पाटीलच होती ना ती वच्ची करणारी. म्हणजे ती हवेत होती का? ती अदृश्य होती. शी इज इनव्हिजिबल. नाही, तिला पण मन आहे ना, तिला पण भावना आहे, तिलाही वाटतं, तीही विचार करते. आता माझा 2,500 पेमेंट होता पहिल्या सीझनला. मग आता मला वाढवून द्या ना तुम्ही थोडंसं. 2.5चे 3 झाले, फक्त 3.
मी म्हटलं मी नाही करणार. जेव्हा कॉल आला चौथ्या, मी बोलली ना मी सेटवर होते जय जय स्वामी समर्थच्या, मी म्हटलं नाही मी 3,000त काम करणार, नाही करायचं आहे मला 3,000त काम. म्हणजे मी डिझर्वच करत नाही का पेमेंट? 3,000-3,500त मी कामच करत नाही, मी सांगितलेलं आहे आत्ताच. पण मला वाईट वाटलं हो, की एखाद्या चॅनलवर एखादी सिरियल जेव्हा प्रसारित होते, प्रसार माध्यम जेव्हा ते दाखवतात की तो एखादं कॅरेक्टर गाजतंय किंवा काय व्हॉट एव्हर इट इज, तर ते लोकांच्या पसंतीस उतरत असतं म्हणून तुम्ही दाखवत असतात किंवा त्याचे सीन वाढत असतात. जसं मी सुरुवातीला म्हणाले, मला काय सांगितलं होतं, हे कॅरेक्टर काही मोठं नाही आहे, कधीतरी येईल जाईल, ती गाली तर भांडायल, काहीतरी करेल, काय म्हणतात त्याला, गाजावाजा करेल, काहीतरी करेल आणि निघून जाईल, किंवा घरात आदळआपट करेल, भाकरी थापेल, मच्छी फ्राय करेल, खीर करेल, भात करेल, काहीतरी भांडेल. कारण त्या बाईच्या घरचं ना पाणी पण कोण पियायचं नाही असं ते कॅरेक्टर होतं. इतकी ती बाई डेंजर, डेंजरपेक्षा वर्स्ट, वीच. मी भाग्यवानच आहे ती मला भूमिका करायला मिळाल्याबद्दल. पण मग पैशाची सोंग नाही घेता येत ना. घेतलं की मी 1-1.5 वर्ष केलं ना 2,500त काम. कंप्लीट 1-1.5 वर्ष मी 2,500त काम केलं. आज मी सांगते, कोणाला माहीत नसेल माझा पर डे, जेव्हा मी सांगते ना माझा 2,500 पर डे होता, ते काय 2,500त काम करत होतीस, असं नका करू म्हटलं. माझ्यासाठी तो एक चान्स होता, मला त्यांनी दिलेला चान्स होता, तो जी संधी होती, ज्याचं सोनं मला करायचं होतं. आणि त्याची साथ ते करण्यामागे सगळ्यांचंच योगदान आहे, माझं एकटीचं योगदानच नाही आहे. मी कधीच म्हणणार नाही, कधीच झोपेतनं उठवून जरी मला विचारलं ना तरी मी म्हणणार नाही की ते माझ्या एकटीचं होतं म्हणून, नाही. पण मग असतं ना हो की आत्ता 2012ला जर मी 2,500-2,000त काम करत होते, तर 2025ला पण मी 2,500-3,000तच काम करू? तुम्ही सांगा मला. तर मग 3,500 म्हटलं, नाही सर, मी जय जय स्वामी समर्थ 4,500त करते, तुम्ही कमीत कमी मला 5,000 पर डे द्या, मग मी करते. नाही एवढं होणार नाही, पण तू बघ काहीतरी कर, जे मी तुम्हाला यशराज आणि शाहरुखचं उदाहरण दिलं ते. मग काय ठरलं, 4,000 पर डे ठरला माझा. आणि मी चालू झाले सगळं करायला, सीनवर सीन करायचे चालू झालं. आणि दुसऱ्या भागातली वच्ची आहे ना, ही पहिल्या भागाच्या वच्चीपेक्षा खूप वेगळी होती हो, खूपच वेगळी. म्हणजे नाण्याची दुसरी बाजू, जी अध्यात्माकडे वळालेली बाई आहे. पहिल्या भागातली वच्ची म्हणजे काय तुम्ही पाहिली आहे, दुसऱ्या भागातली पण तुम्ही पाहिली आहे, पण ती करणं म्हणजे अगदीच ॲब्सोल्यूट खूप 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 त्याला काय म्हणता येईल, म्हणजे खूप कठीण म्हणण्यापेक्षा ना त्याला एक वर्ड आहे की ते इतकं सहज साध्य नव्हतंच. अध्यात्माकडे वळालेली वच्ची. झालं माझं 1 महिना संपला आणि मी इनवॉइस भरलं माझं. आज मी मला माहीत नाही मी का बोलते, मला याच्यातून पुढे कामं मिळतील नाही मिळतील, तुम्ही संजीवनीला ओळखाल नाही ओळखाल, तुम्ही वच्ची लक्षात ठेवाल नाही ठेवाल, आय रिअली डोंट नो. पण मला हा जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे म्हणून सुद्धा नाही, हे व्हायब्रेशन इथे येत आहेत, हे रंगदेवता माझ्याकडनं आज बोलून घेते कदाचित, की का. तर माझा पहिला महिना झाला, माझं इनवॉइस मी भरले. आणि काय झालं माहिती आहे का मंडळी, आम्हाला कलाकारांना ना एक पर डे जेव्हा सेट असतो ना डोक्यात, म्हणजे 2,500 असेल, 3 असेल, 3,500, तर मी ना माझा पर डे तिथे ना 3 लिहिला, जो माझा 4,000 ठरला होता, असं जसं मी म्हणाले. आणि ते इनवॉइस गेले आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं, अरे यार तुझा यातला एक शब्दही खोटा नाही आहे की तू काय बाई आहे, सगळं 4,000 पर डे ठरला होता तुझा. कारण त्या सेटवर ना मी 2,500च्या वर कधी इनवॉइसच नाही भरला हो. आणि 3,000चा भरला मी आणि मी दिला. आणि मग ना 3ऱ्या महिन्यात माझ्या लक्षात आलं की मी 3,000चा इनवॉइस भरलाय. पैसे तर लगेच मिळत नाही, यू नो दॅट. आम्हाला 90 डेज आफ्टर पैसे मिळतात. मग आमचा सागर सावंत अकाउंटंट होता, त्याला मी फोन केला, अरे सागर, मी ना 3,000चा इनवॉइस भरलाय रे. म्हणजे मी अक्षरशः तेव्हा इतकं, म्हणजे माझं आत्ताही बोलताना डोकं नाही चालत आहे, मी खरं सांगते तुम्हाला.
इतकी मी पॅनिक झाले. म्हटलं मला आता काय करू. आणि मी त्याला फोन केला. ते बोलले सरांशी बोला. मी म्हटलं नाही नाही तू सांग ना सरांना. नाही नाही तुम्ही सरांशी बोला. मग मी सरांना फोन केला. म्हटलं सर मग मी ना चुकून 3,000 भरलाय. आपला 4,000 पर डे ठरलाय ना, तर मी लिहायला विसरले. नाही नाही 4,000 नाही 3,000च ठरलाय. माझ्यासाठी शॉक होता तो एक नंबर असा. म्हटलं अहो सर असं काय आपलं बोलणं झालंय ना. नाही मग बोललेलं काय आहे. मी बोलतोय ना 3,000. म्हटलं काय सर. म्हटलं काय बोलताय 3,000 कसा असेल. माझा 4,000 ठरलाय. 4,500ची सिरियल सोडून मी फक्त वच्छीसाठी 4,000 तयार झाले इथे यायला. तर मग ते काय झालं नाही बोलणं वगैरे. म्हटलं सर असं नको. असं नका करू. ठीक आहे ते बघूया. तो विषय गेला. तो दिवस गेला. मी काम करत होते कारण आज मी इथे अनटोल्ड सेगमेंटमध्ये आहे ना. तर मग ह्या अनटोल्ड सेगमेंटमध्ये मी खोटं नाही बोलू शकत हो. माझी रंगदेवता मला माफच नाही करणार. जे जे आहे जे तुम्हाला माहीत नाहीये. अनटोल्डचा अर्थ तोच होतो ना. तर मी ते केलं. म्हटलं चला कंटिन्यू करूया. आपण आता करतोच आहे तर करूया करूया करूया. पुढच्या वेळेला जेव्हा मला इनवॉइस आलं मी 4,000 भरलं. 4,000चं इनवॉइस भरलं मी. आणि मग सागरला फोन केला. सागर मी 4,000चं भरलंय तर ते बघून घे जरा. तर बोलले सरांशी बोलले का तुम्ही. म्हटलं काय बोलायचं. त्या दिवशी झालाय कॉल मागच्या वेळेला. नाही नाही परत बोलून घ्या. म्हटलं नाही ना परत काय बोलायची गरज आहे. नाही बोलून घ्या. मग परत फोन केला. सर मी 4,000चा इनवॉइस तुम्हाला बोललो ना मी 3,000 आहे. मग तुम्ही असं. म्हटलं नाही सर माझ्याकडे कॉल रेकॉर्ड नाही आहे काही नाही आहे. पण मी पण आज 15-16 वर्ष इंडस्ट्रीत काम करते. मला तुम्ही भले 1 रुपये कमी द्या पण मला असं फसवू नका किंवा खोटं बोलू नका माझ्याशी. आणि नंतर मंडळी सॉरी तुम्हाला खोटं वाटेल मी सिरियल सोडलेली हो. मी घरी होते माझ्या नायगावच्या वरळीच्या सॉरी कारण मी नायगाव भोईवाड्यामध्ये पण राहिली आहे म्हणून तोंडात माझ्या नायगाव येत असतं. मी वरळी पोलीस लाईनमध्ये राहायचे. आत्ता मी डोंबिवलीत राहायला गेले. आणि मी सरळ सांगितलं मला करायचं नाही. मला पैसे द्यायचे तर द्या नाही तर नका देऊ. पण मी 4,000च्या खाली पहिले सुद्धा माझे इनवॉइस सगळं मला कोरे पेपर पाठवायचे. इनवॉइसचे कोरे जे मी 4,000 लिहिणार त्याच्यावर आणि मग मला पेमेंट करा तुम्ही. नाही नाही ते झालं नाही. काय कुठल्या वेळेचं बोलते मी 3ऱ्या सीझनच्या वच्चीबद्दलचं बोलते. ते झालं नाही. आणि मी सिरियल सोडली होती तेव्हाच. मी फोन बंद ठेवले होते माझे फोन. तोपर्यंत इथे सेटवर ऑडिशन्सची सुरुवात झाली होती वच्ची कॅरेक्टरसाठी. हो वच्ची कॅरेक्टरसाठी ऑडिशन्सची सुरुवात झाली होती. पण नाही ना होते नाही जमत होतं काहीच. प्रेक्षकांच्या पसंतीस एखादं कॅरेक्टर एखादी व्यक्तिरेखा एखादा ॲक्टर येतो ना तेव्हा ते दुसरं ॲक्सेप्ट करताना त्यांना वेळ जातो प्रेक्षकांना. त्यांनी ऑडिशन्स घेतले. मग ते सांगत होते वच्ची अशी करत होती तर असं कर तसं कर असं कर. तर मी असं वाटायचं मला की यार संजीवनी तुला आधी काय मिळत होतं का गं कामं. तू स्ट्रगल करून आली ना. तू कुठल्या लॉबीत काम करत होती कुठल्या ग्रुपमध्ये काम करत होती. तुला कोण ओळखतं. जसा तुझा एकटीचा प्रवास आहेस म्हणतेस. मग काय फरक पडतो तुला 3,000 मिळाले तर. का तुला 4,000वरच अडायचं आहे. हा प्रश्न विचारलाय मी प्रेक्षकांनो. तुम्हाला वाटत असेल मी मला हा प्रश्न नाही विचारलाय पण मी मला विचारलाय हा प्रश्न. पण माझं दुसरं मन आपल्याला 2 मनं असतं म्हणतात ना एक चांगलं एक वाईट. दुसरं मन मला सांगायचं का केला ना स्ट्रगल भाई करते ना अजून पण कुठे नाही पडते तू स्ट्रगलला का वागण्याला कोणाला उलट बोलणं कोणाचं न ऐकणं. हा बाबा तू बरोबर आहे. सेटवर इव्हन मी अशी आहे. माझ्याबद्दल तुम्ही कुठल्याही सेटवर जाऊन विचारू शकता कशी आहे अरोगंट आहे का काय आहे. सॉरी मध्येच विषयांतर होईल. मी नाही मी सांगते तो तुम्हाला मुद्दा.
मला आलेला तो घाणेरडा अनुभव होता अबोली सेटवर. आणि मग मी घरी राहिले, माझे फोन स्विच ऑफ झाले. मग माझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन केले, कारण आपण शेअर करतो ना 2 नंबर आपले, जेव्हा एखाद दुसरा नंबर द्यावा लागतो कधी माझा कॉल लागला नाही तर म्हणून. नाही ते मला माहीत नाही तिचे डिसिजन्स काय आहे, ती काय बोलते वगैरे, नवऱ्याने उत्तरं दिली. हे मी पहिल्यांदा सांगते इथे. माझे प्रोड्युसर माझ्या घरी आले होते मला बोलवायला. तेव्हा माझा मुलगा क्रिकेट खेळायचा MIG मधून, अजूनही खेळतो कधीतरी. घरी आले, मी शॉक. बापरे. मी आणि माझा मुलगा होता. सर कामावर, सर मीन्स माझे मिस्टर कामावर गेले होते. मी अशी होते, काय? हा म्हटलं सर या ना बसा. मग चाय वगैरे दिली. काय काय संजीवनी काय चाललंय? म्हटलं काय चाललंय सर? तू असं कसं मध्येच कॅरेक्टर सोडू शकतेस? म्हटलं सर तुम्हाला तर माहिती आहे का सोडलंय आणि का मी येत नाहीये सेटवर, किंवा मी का नाही करत आहे. नको बोलूया आपण ह्याच्याबद्दल, तुम्हाला माहिती आहे मी का नाही करत आहे कंटिन्यू वगैरे. मला सगळ्यांचे कॉल यायचे तेव्हा. पण जर तुम्ही माझ्या बाजूने विचार केला ना तर तुम्हाला नक्की पटेल. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा कलाकार, तुम्ही फक्त तो कलाकार बघता, पण त्यातला आतला माणूस, त्याच्याबरोबर काय काय होत असेल, काय होत नसेल, काय काय फेस करावं लागत असेल. जसं मी म्हटलं माझं कोणी नाही आहे बघा, आत्ता पण मी एकटीच आहे इथे या स्पॉटलाईटच्या खाली. तर मी जाऊ कोणाकडे जाब मागायला आणि जाब मी ते मैदान सोडलो आणि बाहेर आले त्या मैदानातून. म्हणजे बाहेर आले एकटी. ते बसले, मी त्यांना चहा दिली, मुलाशी बोलले चांगले. हे बरोबर नाही. म्हटलं नाही सर, मी बरोबर नाही तर तुम्ही पण बरोबर नाही आहे सर. मग तिथून शिवाजी पार्कला कॅफे आहे बरिस्ता, तिथून सर बोलले मला आपण बोलूया. मग मी गेले, सरांशी बोलले. म्हटलं सर बोलले असं नाही करायचं संजीवनी, हे चुकीचं आहे. म्हटलं नाही सर, तुम्हाला कलाकाराच्याच चुका का दिसतात नेहमी? तुम्हाला नफे तोटे तसे मलाही आहेत, मलाही विचारणार आहे कोणतरी, का बाई 2,500-3 हजारात काम करते, घरी बस ना. त्यापेक्षा नवरा बोललाय माझं हे वाक्य मला, का मी कमवतोय चांगला, तुझं पोट भरतंय ना, चूल पेटते घरातली, मग काय गरज आहे मरायची तुला 2,500-3 हजारासाठी? तू जे काम करतेस ते 2,500-3 हजाराच्या लायकीचं काम आहे का? तू जे काम करतेस ते इतकं सोपं काम आहे का वच्ची करणं, जे माझ्या वयाचं नाही आहे? तुम्हालाही माहिती आहे, मला बघताय तुम्ही आता. मी अशी जायची आणि मला म्हातारं केलं जायचं, त्याचं मला अजिबात दुःख नाही, मला जक्कड म्हातारी करा. मग मी म्हटलं नाही सर, माझं इनवॉइस जेव्हा बदलली जातील सगळी पहिल्यापासूनची 4,000ची, तेव्हा मी येईन. मग कॉफी झाली, कॉफी घेतली. मग बोलल्यानंतर तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, ते हो बोलल्यानंतर मी 2 दिवसाने गेले सावंतवाडीला. पहिले मी इनवॉइस भरले माझे सगळे आणि मग दुसऱ्या दिवशी मी सेटवर आले. पण तो राग होता ना हो माझ्यावर त्यांचा. राग कसा व्यक्त करतील? करणार. मी कोण आहे? मला कोण ओळखतं? हे तुम्ही दिलेली ओळख आहे बच्चीला. मला सेटवर त्रास झालाय, खूप त्रास झालाय मला. आणि नंतर जेव्हा मी सेटवर जायची, मग ती, जसं मी आत्ता एका इंटरव्ह्यू म्हणते की वच्ची कॅरेक्टर मरणार होतं का हो? ज्या कॅरेक्टरला दुसऱ्या सीझनला अवॉर्ड दिलं जातं बेस्ट विलन ऑफ द इयरचं, ते कॅरेक्टर मरणार होतं. वाढतं ना कॅरेक्टर. ज्या कॅरेक्टरला नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड मिळतात ते कॅरेक्टर वाढतं. तारक मेहता का उलटा चष्मा किती वर्ष सिरियल चालू आहे, त्यातले कॅरेक्टर काहीतरी कारणानिमित्त निघत असतील क्वचित, ते पण 10-10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर. मग मला त्रास द्यायला सुरुवात झाली. मी मनाला विचारलंय सुद्धा की काय 1,000ने असा काय फरक पडतो तुझ्या आयुष्यात? मी आरशाशी बोलते, मला सवय आहे.
काय फरक पडत होता तुला हजाराने? नाही, पण माझा स्वाभिमान महत्वाचा आहे ना, मला अभिमान बिलकुल नाही आहे, पण मी मराठ्याची जात आहे, मराठी पोरगी आहे मी. आणि जिथे मी राहिले ना, राबोडी ठाण्यामध्ये, आनंद दिघेंचं आहे हो ते. आनंद दिघ्यांच्या पुढ्यात लहानाची मोठी झालेली आहे मी. त्यांच्याकडनं मी बक्षिसं घेतलेली आहे. मग माझ्यात काय नसणार का तो स्वाभिमान? माझे वडील शिवसैनिक होते. माझे वडील जाऊन बसायचे आनंद दिघ्यांच्या ऑफिसला. मी फ्रॉकवर होती एवढी लहान, मी त्यांच्याबरोबर जायचे आणि बसायचे, असे समोर दिघे साहेब बसायचे माझ्या. तर मला त्रास व्हायला सुरुवात झाली तिकडे सेटवर. माझे सीन कमी झाले. ते ना सर्कल असतं. एकाबरोबर तुम्ही वाद घालता ना, वाद म्हणजे वाद नाही, मी बोलले तुमच्या समोर, वाद आहे का काय आहे तो. एकाशी तुम्ही वाईटी घेता ना तुमच्या स्वाभिमानासाठी, ते पण, तर ती बाकीची सगळी आहेत ना, ही सगळा मला नाही बोलायचं आहे काय आहे ते, तुम्हाला माहिती आहे काय ते. चॅनल वेगळे आहेत, प्रोडक्शन हाऊसेस वेगळे आहेत, पण त्यामध्ये काम करणारी सगळी मंडळी ही एकमेकांना ओळखत असतात हो. आणि एका संध्याकाळी जेव्हा सेटवरच होतो की सगळी भुतावळी येणार अंगावर वच्छीच्या आणि वच्छी मरणार असं मला सांगितलं. आणि हे ना ह्या माझ्या मनाला कळत होतं. तुम्ही आता समजू शकाल की नाही माहीत नाही, पण एखादी भूमिका जेव्हा तुम्ही 2.5-3 वर्ष करत असता आणि ती भूमिका किंवा त्या भूमिकेतला असलेला तो कलाकार ज्याचं नाव आहे काही, जसं माझं संजीवनी पाटील आहे, त्याला कळतं की दुसरा सीझन तर कुठल्या कुठे आणि तिसऱ्या सीझनमध्ये एवढ्या लवकर का मारतायत. तेव्हा कळतं, तेव्हा ट्यूबलाईट पेटते की अगं का मारतायत, कळलं का. जी बाई अध्यात्माकडे वळलेली आहे, जी स्वतःच्या एका कॉलवर भूतांना बोलवते, जी ते सगळं करून बसते असं तसं हॅव धूर वगैरे, जसं तुम्ही आता बघताय ते स्मोक, आणि ती बोलवते त्या भूतावळीला, त्यांच्याशी बोलतेय, त्याला जेवायला घालतेय, ज्याला काही लॉजिक नव्हतं की ती भूतावळच गायब केली तर हिचं काय गरज आहे. मग ती भूतावळ येणार आणि मग ती वच्छीला खाऊन टाकणार आणि मग एका सकाळी तिचं प्रेत झाडाच्या इथे पडलेलं असणार. मग कोणतरी तुळशीला पाणी घालायला आल्यावर ते दिसणार आणि मग ते कॅरेक्टर मेलं. मेलं ते कॅरेक्टर, मारलं ते कॅरेक्टर. हरकत नाही, पण म्हणून काय माझा प्रवास नाही संपणार ना. मी जसं म्हणाली की माझा एकटीचाच प्रवास आहे. मी शून्यापासून सुरुवात केलेली आहे आणि जी लोक शून्यापासून सुरुवात करतात ना, त्यांना भीती नाही वाटत हरण्याची. ठीक आहे, मारा, काही हरकत नाही. केला सीन, अल्टिमेट सीन केला. परत कधी बघता आला तर यूट्यूबवर करा, यूट्यूबवर जाऊन नक्की बघा. जेव्हा ती शेवटच्या सीनला, जेव्हा वरची मरते, जेव्हा ती भूतावळ येते आणि ती काठी मोडते आणि ठेवते वाड्यासमोर आणि वाड्याकडे बघून तो जवळजवळ 1-1.5 पेज सोलो लॉकी आहे तिचा. कॅरेक्टर मेलं. नंतर सीन होते 2-3 दिवस, कारण ती माधवच्या स्वप्नात येऊन सांगते की ही काठी जाळ आणि असं कर वगैरे तसं कर. मी तो सीन करताना एवढी रडली आहे ना, एवढी रडली आहे. तो सीन रडायचा नव्हताच, पण मला भरून आलं की ह्याच सेटवर मी आले, मी तुम्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. माझी छोटीशी भूमिका असून पण तुम्ही मला मोठं केलं. मी परत बोलते, मला तुम्ही मायबाप, माझ्या रसिक हो, तुम्हीच मला मोठं केलंय. हां, मला चॅनलने केलं, प्रोडक्शन हाऊसने केलं, माझ्या सहकलाकार, माझे जेवढे दिग्गज होते सगळे सहकलाकार किंवा आणि बरीच लोक जी होती त्या सगळ्यांनी मला मोठं केलं. पण मेन तुम्ही आहात मला मोठे करणारे. तुमच्यासाठी ते मूग गिळले आणि मान्य केलं की चला आजपासून वच्छीचा प्रवास संपला इकडचा.
पण तो संपत असताना सुद्धा टॉर्चर कमी नाही झाला. मला माधव म्हणतो कशाला रडते. म्हटलं असं नाही रे, माझं शेवटचं सीन आहे हा, माझ्या अख्ख्या 2 सीझनमधला शेवटचं सीन आहे. याच्या पुढे मी नाही उभी राहणार आहे. तुझ्या काय कोणाच्या समोर सीन करायला उभी राहणार नाही. माझं कॅरेक्टर मारलं यांनी. तर त्यांनी मला असं जवळ घेतलं, बोलले तू काय थांबणार आहेस का संजीवनी? तू तर म्हणतेस की माझा प्रवास एकटीच आहे, मग तू करत राहणार आहेस ना? म्हटलं हो हो, ते तर मी करणारच रे. पण तेवढ्यावर न थांबता तुला यापुढे, माझ्याकडे तर काम मिळणारच नाही, पण तुला यापुढे कोण काम देतंय हे मी बघतो. म्हणजे एखादा कलाकार ज्याला पार्श्वभूमी नाहीये ह्या क्षेत्राची काहीच, मग माझ्यासारखे असे किती कलाकार असतील जे बोलत नसतील हो, जे गप्प बसत असतील. मग तो एकटा असेल का नाही? असे कितीतरी आहेत इंडस्ट्रीत एकटे एकटे आलेले. माझी ही व्यथा बिलकुलच नाहीये. आणि आज या माध्यमाच्या समोर मी बोलायला सुद्धा मला काही भीती वाटत नाहीये. कारण तसाही माझा प्रवास एकटीचा होता. मी तुमच्याकडे काम मागायला गेली नव्हती, मी तुमच्यापर्यंत पोहोचले होते इतर ऍक्टर्स सारखी. आणि तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मदतीनेच मी इथपर्यंत आहे आणि इथे बसली आहे. पण म्हणून तुम्ही मला मानसिक त्रास होईल असं वागणं, मला नफे तोटे आहेत ह्याची जाणीव न बाळगणं, मलाही तोंड आहे, मलाही आवाज आहे, मी बोलू शकते, मी एक्सप्रेस होऊ शकते, याचा विसर पडतो तुम्हाला. आणि मला ती सिरियल नंतर भीती पण नव्हती कोणाची की मला काम देईल का कोण काम नाही देईल. मग अशा काही लोकांनी एक हे करून मला कामं न देण्याचं ठरवलं असेल, तुला काम कसं मिळतं किंवा काय, तर त्याच्याने काय फरक नाही पडेल. ती माझी रंगदेवता बसली आहे ना, ती बघतेय, तीच माझं भलं बुरं बघते, तीच मला तारतीये, तीच मला मारेल. तुम्ही माझं कॅरेक्टर मारून काय नाही होतो. मी रडते किंवा माझ्या डोळ्यातनं पाणी येतं याचा अर्थ असा नाहीये की मी खूप हे झाली आहे म्हणून रडते. नाही नाही, ते माझे इमोशन्स आहेत. मी जेव्हा जय जय स्वामी समर्थ करत होते त्या दरम्यान, जेव्हा 3ऱ्या भागातली मला वच्ची आली त्या दरम्यान मी ती सिरियल सोडली ना हो, ह्या रात्रीच खेळ चालेच्या 3ऱ्या भागासाठी. काय फायदा झाला माझा सांगा ना, काय फायदा झाला? उलट नुकसानच झालं ना. मी चॅनल पण, कारण ती सिरियल ऑन एअर होती, चांगला 4,000 पर डे होता, मला 4,500 पर डे होता माझा. तो पर डे सोडून मी ह्या कॅरेक्टर मी जगली किंवा हे काम मी केलं इतकं, जे तुमच्यामुळे मी केलंय, करत होते, म्हणजे काय सांगू मी, मला किती म्हणजे का मी असं केलं मला स्वतःला आता वाटतंय. मी का ती सिरियल सोडली? नुकसान केलं ना हो माझं मी. काय मिळालं मला? काय काय माझं एवढं काय मोठं झालं माझं दिव्य? ते झीचं अवॉर्ड आहे ना, बेस्ट विलन ऑफ दचं, ते घरात धूळ खात पडलंय हो. काय करू त्या अवॉर्डचं? ते अवॉर्ड घेऊन फिरू ऑडिशनला सगळीकडे, हे बघा मी झी मराठी अवॉर्ड विनर आहे, मला रात्रीच खेळ चालेच्या वच्चीचं 2019-20 साठी बेस्ट विलन ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालंय. मला काम द्या, काम द्या, काम द्या. काम बोललं ना हो माझं स्क्रीनला, मग अजून मी काय करायचं असतं? एक स्त्री आहे म्हणून मी अजून काय वेगळं करायचं आहे का? आणि मला अनुभव आला हो, लगेच आला अनुभव. जे मला बोललं गेलं होतं ना, काम कसं मिळतंय, माझ्याकडे मी काम देत नाही. हा, तुमच्याकडे तुम्ही काम देत नाही, पण दुसऱ्यांना पण तुम्ही सांगता, हिने असं केलंय, हिने तसं केलंय, हे असं झालंय. कारण अबोलीच्या सेटवर मला लगेच अनुभव आला. माझी ती सिरियल संपली, मला वच्ची मेली आणि मला लगेच, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझी ती सिरियल संपत नाही त्या संध्याकाळी मला कॉल आला हो अबोलीसाठी. गेली मी सेटवर पहिल्या दिवशी,
दुसऱ्या दिवशी म्हणजे रादर दॅन मी ज्या दिवशी माझं कॅरेक्टर संपतं संध्याकाळी त्याच रात्री मी ट्रॅव्हल करून सकाळी मी घरी न जाता सेटवरच फ्रेश झालेली आहे. म्हणजे प्रवास बघा कलाकाराचा एखाद्या. तिथेच सेट होऊन माझ्या त्या बॅगा बिगा ज्या माझ्या मी 15-20 दिवस राहत होती कोकणात त्या घेऊन मी गेले. ट्रॅव्हलिंगमध्ये झोप नाही काय नाही तो सीन लागला. पहिलाच सीन 7 पानाचा होता. भांडणं वगैरे करायची होती, ताटं वाजवत जायची होती, प्रतीक्षा लोणकर ताईंच्या तोंडाला काळं फासायचं होतं, सगळं तो सीन होता. मला एपिसोड नंबर माहीत नाही. तो सीन त्या दिवशीचा झाला आणि रात्री परत तो दुसरा एक सीन लागला छोटासा, तो झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून मला जो त्रास द्यायला डिरेक्टरने सुरुवात केली त्या सेटवर. काय प्रॉब्लेम आहे बाबा, काय प्रॉब्लेम आहे का? जर तुम्ही एखाद्या कॅरेक्टरसाठी त्याची हे करता आणि तो कॅरेक्टर व्यवस्थित करतोय, काही प्रॉब्लेम नाहीये, मग का त्रास देताय तुम्ही? आणि मग तिसऱ्या दिवशी माझा क्लोज वगैरे झाला. मी अक्षरशः सगळा मेकअप दागिने उतरवून माझा क्लोज व्हायचा होता तरीही मी बसले जाऊन कोचवर तिथे आतमध्ये मेकअप रूममध्ये. माझा क्लोज लागायला ते बोलवतायत मी काय जात नाहीये, बोलवतायत. मग आले ते एक आले आमचे एडी असतात ते म्हणे ताई तुम्ही मेकअप काढलात. म्हटलं हो काय करू ना, तुम्हाला माझा अभिनय नाही आवडत आहे. तुम्ही माझं कास्टिंग का केलं? तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना की बाबा ह्या रोलसाठी वच्ची बरोबर आहे आपण करूया. प्रॉब्लेम तरी सांगा, मला का त्रास देताय एवढे तुम्ही? म्हणजे जी वाक्य मी व्यवस्थित घेतेय, सगळं व्यवस्थित. अरे वच्ची तर किती बोलते, ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती आहे. आणि सेटवर खूप घाणेरडे अनुभव येतात. सिनियर ॲक्टर्स सगळेच काय काय खूप छान असतात, काय काय वाईट असतात, अशातला भाग नाहीच आहे. तुमची शेवटी स्वभाव खूप मॅटर करतो. तुमचा स्वभाव जेव्हा तुम्ही कलाकार असता आणि जेव्हा एखादं कॅरेक्टर तुम्ही जगत असताना तो तुमचा स्वभाव डोकावतो हा मध्ये मध्ये. आणि ऑफस्क्रीन तर वेगळीच मजा आहे. म्हणतात ना 4-10 पुरुष एका घरात राहू शकतात एका ठिकाणी, पण स्त्रिया नाही राहू शकत. 4 स्त्रिया एका रूममध्ये नाही राहू शकत एकत्र. खूप विचित्र विचित्र अनुभव आले आहेत, येत आहेत. पण नाही, मी हिंदीमध्ये जेव्हा काम करते ना मला नाही आले तसे अनुभव, अजिबात नाही आलेत. ते लोक इतके छान पॅम्पर करतात, छान समजून घेतात, समजून सांगतात. आणि कलाकाराशी वागण्याची ही कुठली एक पद्धत आहे तुमची? तुम्हाला नफे तोटे आहेत तसे आम्हालाही नफे तोटे आहेत. आम्हाला पण विचारणारी लोक आहेत आमच्या घरात. मग ती 2 असतील नाही तर 1 असेल नाही तर 10 असतील. आणि मला माहित आहे आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर सुद्धा मला असे बोलणारे आहेत ना, काय इंटरव्ह्यूमधून सांगून काय करण्याचा प्रयत्न करणार आहेस, करतेस. मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला अनटोल्ड सेगमेंटमध्ये बोलवण्यात आलं. मी त्याचं अगदी खरं बोलण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात पण तशीच आहे माझी आणि शेवट पण माझा तसाच होणार आहे. कसा? एकट्याचा. मी जसं म्हटलं ना की मी कोणाकडे काम मागायला जायला मला माणसं तर माहिती पाहिजे. मी त्यांच्याकडे काम मागायला जायला मी आपलं माझं चाललंय, करताय तसं. फ्रीलान्सर कसे जॉब करतात? काय नाही, घ्यायची बॅग उचलायची, मेकअप करायचा. आमच्या कलाकारांचं हेच आयुष्य आहे. 1-1 तास मेकअपमध्ये घालवायचा. मध्ये घरात चिटी होती एक साईडला कुठे मुलाचा अभ्यास हे करते करत देऊन नवरा कामावर जायचा आहे, मग त्याचं आवरून टिफिन करून. आणि एवढं सगळं मी बोलत नाही, एवढं सगळं कितीतरी आहे अजून. हे सगळं बोलत करत असताना सुद्धा धावायचं, बॅग घेऊन जायचं, लगेच चालत जायचं किंवा ट्रेननी जा, कशाने पण जा, पोचा, परत रात्री घरी या, परत आवरा. पण झोपेतच फक्त त्याचा विसर पडत असेल तर उठल्यावर परत तेच आहे हो डोक्यात. हे जर खोटं असेल नाही, तद्वत सत्य आहे, हे शाश्वत आहे प्रत्येक कलाकाराचं. मग तुम्ही पण तेच करताय, आम्ही पण तेच करतोय, वेगळं काहीच नाही कोण काय करत आहे. ईच अँड एव्हरी इंडस्ट्री
ईच अँड एव्हरी फील्ड हे चालतं. मग ते असणारच ना, तराजू आहे तो. बघा असा कधी करता आला तर समांतर असा, हा असा नको. त्याला वर्ड आहे एक ना, भेदभाव असं काहीतरी. पुन्हा टोमणे मारणं सेटवर किंवा जेव्हा तुम्ही ऑफस्क्रीन असता तेव्हा त्रास देऊन रडवणं. ह्यातलं एक वाक्य जरी खोटं असेल ना, तुम्ही बऱ्याच कलाकारांना विचारा किती काय काय घडत असतं कलाकारांसोबत. असे ग्रुपमध्ये जे जे बसतात ना आणि मग एकटं टाकतात एखाद्याला. काय ज्युनियरवाल्यांना ते इतके घणेरडे अनुभव आहेत ना, काय सांगू तुम्हाला मी. पुन्हा आमचे किती प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या घरांमध्ये राहतो ते क्वार्टर्स भाड्याचे असतात, म्हणजे गव्हर्नमेंटचे असतात. त्याची डागडुजी पण केलेली नसते, स्लॅब गेलेलं असतं. खूप प्रॉब्लेम्स असतात. मग मला अभिनेत्री म्हणून जेव्हा एखादा व्हिडिओ करायचा असतो ना, पोलिसाच्या बायकोला जेव्हा एखाद्या घरातून एखादा व्हिडिओ करायचा असतो, मग एखादा स्लॅब लपवून किंवा जे काय खिडकी तुटली आहे किंवा काय ते लपून मग ते व्हिडिओ ऑडिशनचे मी केलेत किती वेळा तरी. आणि त्यात बायको अभिनेत्री आहे आणि नवरा पोलीसवाला आहे. हा, माझ्या नवऱ्याला आता एक वच्छीचा नवरा म्हणून ओळख मिळाली आहे. पण सगळी सूत्र असतात ना, ही वरच्या लोकांवर असतात. ही कठपुतली आहेत सगळे, हे आपण बघतो ते. मध्ये आपण पोलिसांना मारहाण झालेलं बघितलंय. तो काय आपल्यासाठीच झटत असतो ना, आपल्या संरक्षणासाठी त्याला तिथे बसवलेलं आहे. त्यालाही घर आहे, त्यालाही मुलं बाळ आहेत, त्यालाही नातेवाईक आहेत. नेहमी फरक केला जातो ह्याच्यामध्ये, खूप फरक असतो. हा, चांगल्या बाजू पण आहेत की, नाही असं नाही आहे. पगार वाढ आहे होते, पण ते किती वाढ आहे पगार आणि किती काय घरं चालतात का. आज मी पहिल्यांदा या विषयावर बोलते इथे. नाही तर नेहमी माझा नवरा पोलीसमध्ये सपोर्ट करतो, त्याने सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आले. डे बोलू नका, नाईट बोलू नका, 24-24 तास ड्युट्या आणि घरी येऊन मग मी घरी नसते. कधी कधी कोकणात होते तेव्हा तर मी 2-2-2.5 वर्ष मी घरी नव्हते. जाऊन येऊन फ्रस्ट्रेशन निघतं त्यांचं पण बाहेर. आणि वागणूक पण काही त्यांना चांगली मिळत असेल असं वाटत नाही मला. म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून आणि जिथे ते कुठे कार्यरत आहेत तिथे. मग मगाशीच असं म्हणाली, सगळ्याच क्षेत्रात टॉर्चर आहे, काय ना काय. तसं ते आपली आपली भूमिका, आपली जबाबदारी निभवत आहेत. आणि आम्हाला कधी वेळ येते, जेव्हा ते लोक रिटायर्ड होतात ना, तेव्हा आम्हाला बोलायची संधी मिळते. पोलीस पत्नी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच, जेव्हा रिटायर्ड होतात ही लोक तेव्हा पोलीस पत्नी बोलतात, कविता करतात किंवा कोणी काहीतरी बोलून जातं, एखादं असं छान काहीतरी रचलेलं असतं, लिहिलेलं असतं ते. पण मग खरंच वाली नाही आहे. असं काय एकदम ग्रेट नाही आहे लाईफ पोलीसवाल्यांचं. किंवा मी अभिनेत्री आहे म्हणून माझं पण असं ग्रेट लाईफ नाही आहे काहीच. खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल सगळ्यांना आहे. तुम्हाला, मला, सगळ्यांना स्ट्रगल आहे. पण जरा जेव्हा रस्त्यावर तो मामा उभा असतो पोलीसवाला, तर त्याची थोडी त्याच्या बाजूने विचार करून त्याच्या जागेवर उभं राहून की हा काय असेल ह्याचं, असं करून जरा त्यांना चांगली वागणूक द्या, त्यांच्याशी चांगलं प्रेमाने वागा. त्यांच्या फॅमिलीचा पण विचार करा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी वाईट वागता, त्यांना मारता किंवा आणि काय करता. मी खूप आभार मानते आज लोकमत फिल्मी यांच्या अनटोल्ड सेगमेंटमधून मला आज व्यक्त व्हायला मिळालं इथे. आणि मला अजिबात त्याचं काही नाही, मला ह्या गोष्टी कधी बोलताच आल्या नाहीत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या मी विसरली असेन बोलायला विसरली, किंवा कधी कधी आपण एकदम असं फ्लोमध्ये काय काय राहून जातं ना, आयुष्य राहून जातो माणसाचं जगण्याचं. तर काय चुकलं माकलं असेल, काय जास्त बोलली असेल, कमी बोलली असेल, लागण्यासारखं बोलली असेल किंवा व्हॉट एव्हर, तुम्ही दुखावले गेला असाल तर माफ करा. पण जे आहे ते आहे, अनटोल्ड आहे, ते बोलणं गरजेचं होतं आणि ते मी बोलली आहे. धन्यवाद.